नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी मिळाली तर कोणाला मिळत असते? जे कर्जदार कर्ज भरीत नाही त्याच्याकडे थकीत राहिलं त्याला कर्जमाफी मिळते, आणि जे रेग्युलर भरते त्याला काय मिळतंय? आता जसं माग 2019ला अनुदान जाहीर केलं होतं 50,000 रुपये, ते बी आतापर्यंत काही लोकांना मिळालं आणि काही नाही मिळालं. म्हणून मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी मिळेल का आणि मिळाली तर कोणाला मिळेल ते बघणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की ही कर्जमाफी मिळण्यासाठी सध्या वाव आहे. कारण विरोधी पक्षानं म्हणजे महाविकास आघाडी सुद्धा म्हणते की आम्ही सरकारमध्ये आल्याच्या नंतर पहिला निर्णय हा कर्जमाफीचा घेऊ आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. आता सध्या काय चालू आहे की बँका काय करल्यात, जे थकीत कर्जदार आहेत त्याला रेग्युलरमध्ये आणण्यासाठी फोन लावून रिन्युअल करून घ्यायल्यात. आता पहिल्यानं कसं होत होतं, रिन्युअल करायचं म्हणजे पहिलं कर्ज भरून घेत होते आणि पहिलं भरल्याच्या नंतर मग पुन्हा डबल देत होते, म्हणजे व्याजासहित भरून घ्यायचे आणि पुन्हा डबल द्यायचे. पण आता भरायची सुद्धा गरज नाही, बँकाच रिन्युअल करून घ्यायल्यात. रिन्युअल म्हणजे आपल्याला भरायचं काम नाही, काय नाही, नुसते सह्या दिल्या आणि ते फॉर्म दिला की लगेच आपल्या ते खात्यावर कर्ज, म्हणजे आपल्याला पैसे काही वाढून 10% भेटले तर भेटते, पण असे शिल्लकचे भेटत नाहीत. मग जर समजा आपण रिन्युअल केलं आणि उद्या जर सरकारने एखाद्या वेळेस कर्जमाफी दिली तर त्या कर्जमाफीचा फायदा हा जे थकीत कर्जदार आहेत त्याला होतो, पण जे रेग्युलर आहेत म्हणजे ज्यानं रिन्युअल केलंय तर अशा शेतकऱ्यांना फायदा होत नाही. मग कर्जमाफी भेटती थकीतवाल्याला, मग रिन्युअलवाले अडकले. त्याच्यामुळे ह्या बँका जास्त जोर देऊन प्रत्येक शेतकऱ्याला फोन लावून बोलवायला लागल्यात आणि रिन्युअल करून घ्या. आता मला सुद्धा फोन आला होता की रिन्युअल करून घ्या, मी काही करून घेतलं नाही. कारण एखाद्या वेळेस जर शासनानं, कारण आता महाविकास आघाडी जर म्हणली की आम्ही सरकारमध्ये आल्यावर कर्जमाफी देऊ, तर हे सरकार सुद्धा एखाद्या वेळेस माफी देऊ शकतं. मग जर यानं माफी दिली तर माफी कोणाला मिळेल? जे थकीत राहिले त्याला. मग जे रेग्युलरवाले त्याला काय बसा तसेच. त्याच्यामुळं मित्रांनो काय करायचं, रिन्युअल आता तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा, पण मी एक माझं मत सांगायला, माझा याच्यातून कोणताही उद्देश नाही की तुम्ही कर्ज भरू नका. कर्ज तर हे भरावंच लागतं, आज नाही उद्या कधी ना कधीतरी कर्ज भरावंच लागत असतं. समजा सरकारनं कर्जमाफी दिलीच नाही म्हणून आपल्याला कर्ज भरण्याची गरज पडणार नाही का? नाही, कर्ज हे भरावंच लागतं. पण जर माफीचा फायदा घ्यायचा असेल तर म्हणालो मी, माझा सांगण्याचा उद्देश काय आहे की जर आपल्याला माफी मिळाली आणि आपण माफीमध्ये बसलो पाहिजे तर मग आपण थकीत असायला पाहिजे. मग थकीत असलो आता भरायला तर शेतकऱ्याजवळ पैसे नाही, कारण पूर्ण कर्ज शेतकरी भरू शकत नाही. कार्यक्रम लागला यंदा सगळा, मरणाचा पाऊस पडलाय, सगळं रान वाहून गेलंय, सोयाबीन कापस धिंगाणा झालाय सगळा, शेतकरी कर्ज भरूच शकत नाही. मग रिन्युअल करून घ्यायलेत बँका, तर रिन्युअल सध्या तुम्ही तुमच्या पद्धतीने कसं करायचं का नाही ते तुम्ही बघा. पण माझा उद्देश असा आहे की मी केलं नाही रिन्युअल, कारण सरकारनं जर कर्जमाफी दिली तर आपल्याला कर्जमाफीचा फायदा होणार नाही, म्हणून मी काय भरलं नाही. आता तुम्हाला भरायचं, रिन्युअल करायचं का नाही करायचं हे प्रत्येक शेतकऱ्यानं ठरवा. आता समजा एखाद्या वेळेस उद्या आपल्याकडे 3 लाख रुपये कर्ज आहे आणि माफी ही जर 2.5 लाख पर्यंत दिली, समजा मग त्या आपल्याला माफीचा फायदा घ्यायचा, तर त्यावेळेस समजा 2.5 लाखाची माफी आहे, मग वरचे 50,000 आपल्याला भरावं लागतील, कारण आपण 3 लाख घेतलेले. तशा वेळेस भरायचे आणि त्या 2.5 लाख रुपये माफीचा फायदा घ्यायचा. त्याच्यात काय होणार आहे की जर आपल्याला 2.5 लाख रुपये माफी भेटली आणि आपल्याकडे 3 लाख रुपये कर्ज आहे, आपण 50,000 भरल्याच्या नंतर आपल्याला 2.5 लाखाची माफी भेटणार आणि ते 2.5 लाख पुन्हा आपल्याला डबल क्रॉप लोन म्हणून मिळवता येणार. त्यामुळे अशी ही माफी एखाद्या वेळेस मिळू शकते. आणि जर माफीचा फायदा घ्यायचा असेल तर अशा पद्धतीने घ्यायचा. यामध्ये माझा कोणताही उद्देश नाही की कर्ज शेतकऱ्यांनी भरू नका म्हणून. मी जे करणार आहे तशा पद्धतीने मी सांगतोय. त्यामुळे जर एखाद्या वेळेस मिळाली, कारण आता सरकार दोन्ही म्हणजे विरोधी पक्ष आणि सरकार दोघांचं अटीतटीत चाललंय, त्याला पुन्हा सत्तेत यायचंय आणि सत्तेत येण्यासाठी हे जे सध्या सरकार आहे हे बी माफी देऊ शकतं आणि यानं दिली तरी आपल्याला फायदा झाला पाहिजे. आणि जर यानं नाही दिली आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यानं देऊ केलेली, म्हणजे ते काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणले की आम्ही सरकार आल्याच्या नंतर पहिली कर्जमाफी देऊ. त्यानंतर उद्धव ठाकरेचं बी त्यांना अनुमोदन आहे की सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ. मग आपल्याला कसा फायदा होईल याचा आपण विचार करायचा, कारण आपल्याला काय सरकार असं कोणतंही आलं तर काही आणून देणार नाही.
पण त्याला सरकारमध्ये येण्यासाठी ते त्याच्या फायद्यासाठी अशा माफीचा प्रयोग करू शकतात. मग त्या माफीचा फायदा आपल्याला झाला पाहिजे. आपण आपला विचार करायचा, कारण प्रत्येक जण आज जगात आपण आपलाच विचार करतोय. आता हे सरकारमध्ये बसलेत, हे पुन्हा सरकार येण्यासाठी त्यांच्या फायद्यासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहेत. आता विरोधी पक्षातले येतं तर ते बी आता सरकारच्या विरोधात बोलत आहेत की आम्ही आमचं सरकार आल्यावर असं करू, आम्ही आमचं सरकार आल्यावर तसं करू. आता ते त्याहीचं पाहिलेत, मग आपल्याला आपलं पाहायला काय अडचण आहे मी म्हणतो. बरोबर आहे का नाही? जर पटत असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना सुद्धा आपला कसा फायदा होईल हे बघायचं. आणि पुन्हा जे आता सध्या पाऊस झालेला आहे, भयानक अतिवृष्टी झाली आहे, कुठं ढगफुटी झालेली आहे, तर त्या शेतकऱ्यांनी प्रत्येक आपलं जे नुकसान झालंय याचा पंचनामा करून घ्यायचा आहे. कोणीतरी तलाठी येईन किंवा अधिकारी येईन, कृषी अधिकारी येईन आणि पंचनामा करीन. तर ते आपण स्वतः तलाठ्याला फोन लावून आपलं जे नुकसान झालंय त्याचा पंचनामा करून घ्यायचा. आणि त्यानंतर जे आपण पीक विमा भरलेला आहे त्याची क्रॉप इन्शुरन्स जे ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातून तक्रार दाखल करायची, किंवा जे पावती आपली पीक विम्याची त्यावर त्या कंपनीचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन लावून तक्रार करायची, किंवा ईमेल ID दिलेला आहे त्या ईमेल IDवर ईमेल करायचा, त्यामध्ये आपल्या शेतीच्या नुकसानीचे फोटो टाकायचे. असं सगळं पद्धतशीर करायचं. आता शेतकऱ्यांना सुद्धा आता व्यवस्थितपणा, टापटीपणा करणं गरजेचं आहे. सगळ्या शेतीचा हिशोब ठेवणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक जण जो हिशोब लावतो त्याचाच हिशोब त्याला कळतो की आपल्याला काय उरलंय आणि काय नुकसान झालंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी बी या गोष्टी सगळ्या आत्मसात करायच्यात. अशा गोष्टी केल्याशिवाय शेतकऱ्यामध्ये सुद्धा प्रगती होणार नाही. त्यामुळे अशी कर्जमाफीची एक ही माहिती होती. तुम्हाला आता जर भविष्यात मिळाली कर्जमाफी तर असा फायदा मिळू शकतो. आता तुम्हाला काय करायचंय, ते रिन्युअल करायचंय का कर्ज भरायचंय का माफीची वाट बघायची, हे आता प्रत्येक शेतकऱ्यानं ज्याचं त्यानं ठरवायचं. माझा एक सांगण्याचा उद्देश होता की मी तसं करणार आहे. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा. अशी ही माहिती होती. आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा. भेटूया अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.